मोठी बातमी आहे। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं। औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्र्यांचं हे मोठं विधान आहे। कबरीला काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाचं संरक्षण होतं। काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ज्या कबरीवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होते त्याच औरंगजेबाच्या कबरबाबत ही सगळ्यात मोठी बातमी। छत्रपती उदयनराजे असं म्हणतात की ती जी औरंगजेबाची कबर आहे ती हटवली पाहिजे। साहेब, आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं, फक्त काही गोष्टी कायद्याने करावे लागतात कारण ती संरक्षित आहे। जुन्या काँग्रेसच्या काळामध्ये एएसआयचं संरक्षण मिळालं आहे। पुण्यात रस्त्यातच लघुशंका आणि अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजानं मागितली माफी। सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर गौरवने मागितली माफी। पुण्यात आहुजाच्या हॉटेलमध्ये शिरल्या काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्या। गौरव आहुजाच्या बॅनरला जोडे मारून घोषणाबाजी करत आंदोलन। पुण्यात कोथरूड भागात गाडी आडवी आल्याच्या कारणावरून मारहाण, तर सिंहगड कॉलेज परिसरात ऑफिसवरून घरी जाणाऱ्या पती पत्नीवर हल्ला। पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय का असा सवाल। संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र समोर। लोखंडी पाईप, क्लच वायरचा चाबूक, लाकडी बांबूचाही उल्लेख। दोषारोप पत्रात डॉक्टरांचा अहवालही जोडला। धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। मुंडे कराडने 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेच्या घरी वनविभागाची धाड। छापेमारीत वन्य प्राण्यांचा मांस आणि शिकारीचं साहित्य जप्त, तर खोक्या गँगची तस्करी करत असल्याचा संशय। सह्याद्री बंगल्याबाहेर रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात आंदोलन। महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी, तर आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात मेळावा। धनंजय महाडिक पडळकरांची हजेरी, तर महामार्गाला माझा विरोध नाही हसन मुश्रीफांचं वक्तव्य। छावा चित्रपट पाहून मध्य प्रदेशातल्या बुराणपूरमध्ये जोरदार खोदकाम। मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 शेतांमध्ये खोदले खड्डे।